ब्लड वॉरलॉक एपोकॅलिप्समधील सुक्युबस पार्टनर C3 रक्त हाताळणी भाग 2. मुलांच्या वसतिगृहाच्या दालनातून खाली जात असताना बाई झेमिनच्या शरीरातील नसा ताणल्या गेल्या होत्या आणि तणावामुळे त्यांचे स्नायू किंचित फुगले होते. कारण आज शनिवार होता. वसतिगृहातील बहुतेक मुले चांगल्या आयुष्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेली होती. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना पाठीमागून पाठिंबा दिल्याने त्यांच्यापैकी बहुतेकांना अभ्यासाची गरज नसलेल्या काळात मजा करता आली. दुर्दैवाने बाई झेमिनचे आयुष्य इतके चांगले नव्हते. वडिलांचा आणि आईचा मिळून पगार त्यांच्यापैकी एकाच्या कॉलेजचा खर्च भागवू शकत होता. बाई झेमिन किंवा मेंग क्युई. यामुळे बाई झेमिन यांनी आई वडिलांचे पैसे स्वीकारण्यास ठाम नकार दिला आणि विद्यापीठाजवळील एका दुरुस्तीच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे तो अभ्यास करू शकला आणि त्याची धाकटी पाळणा बहीण देखील अभ्यास करू शकली. तिला दोषी वाटत असले तरी गरीब कुटुंबासाठी फारसे पर्याय नव्हते. लिलिथ त्याच्या मागे या पायरीने जात होती. अचानक कॅज्युअल आवाजात म्हणाली, तुमच्याकडे असलेले 4 फ्री स्टेटस पॉइंट कसे वापरायचे? बाई झेमिनने मागे वळून पाहिलं नाही आणि मान हलवत उत्तर दिलं, नाही. आत्ता जर मी त्यांचा सहज वापर केला तर मला नंतर पश्चात्ताप होईल. आत्ता मला माहीत नाही की गरजेच्या वेळी आणि अचानक कोणता गुणधर्म माझा जीव वाचवू शकेल. प्रेरणा ही माझी एकमेव आशा असू शकते. लिलिथ समजूतदारपणाने होकार देण्यापूर्वी काही सेकंद गप्प बसली. चमकणाऱ्या डोळ्यांनी त्याच्या पाठीकडे पाहत तिने तिचे ओठ चाटले आणि पुटपुटले, मला तू अधिकाधिक आवडतोस. तो मनमोहक स्वर ऐकून बाई झेमिनचा श्वास किंचित जड झाला आणि त्याच्या मागे असलेल्या सौंदर्याचे कपडे फाडण्यासाठी मागे न फिरकण्याची सर्व इच्छाशक्ती लागली. त्याला काहीतरी सांगितले की त्याने असे काही करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्याला आयुष्यभर पश्चात्ताप होईल. शिवाय जरी ती त्याला मदत करत आहे असे दिसत असले तरी बाई झेमिन स्वभावाने सावध व्यक्ती होत्या. म्हणून तो अजूनही लिलिथच्या विरुद्ध त्याच्या रक्षकासह थोडासा वर होता. अचानक कॉरिडॉरच्या शेवटी 3 नर झोंबी दिसले. थरथरत्या पावलांनी त्याच्याकडे रेंगाळले. या प्राण्यांना आपण कोणत्याही क्षणी पडू शकतो अशी भावना दिली असली तरी त्यांची पावले कधीच चुकली नाहीत आणि हळूहळू चालत असताना ते स्थिर राहिले. बाई झेमिनला 3 धमक्यांच्या देखाव्याने स्वतःला थोडीशी चिंता वाटू लागली आणि त्यांनी पटकन आपल्या कौशल्याचा वापर करून जबरदस्तीने शांत केले. अशा निर्णायक क्षणी आपल्या भावनांवर नियंत्रण गमावणे हे त्याच्या मृत्यूचे कारण असू शकते हे त्याला माहीत होते. लिलिथने त्याच्या पाठीकडे हसून पाहिलं. तो या परिस्थितीतून कसा बाहेर पडेल हे पाहण्याची तिला खरंच उत्सुकता होती. सध्या तेथे सापळा लावलेला नव्हता किंवा वापरण्यासाठी जवळपास कोणतेही रक्त नव्हते. बाई झेमिन मागे वळून त्याच्या खोलीत परत जाऊ शकत होते आणि त्याने आधी मारलेल्या झोंबींच्या मृतदेहाचा वापर करू शकत होते. त्यामुळे त्याला बंद खोल्यांमधून बाहेर पडणाऱ्या आणखी झोंबींच्या संपर्कात येऊ शकते कारण धक्क्याचा आवाज अखंडपणे ऐकू येत होता. साहजिकच या दराने अनेक झोंबी लवकरच बाहेर येतील आणि बाहेर पडण्याचा मार्ग सील करतील. बाई झेमिनने दीर्घ श्वास घेतला आणि झोंबींच्या हालचाली पाहत हळूहळू पुढे गेल्या. ते खरोखरच हळूहळू सरकले, परंतु यामुळे त्यांना स्वतःहून भयानक होण्यापासून रोखले नाही आणि बाई झेमिनने आतापर्यंत पाहिले आहे, एक ओरखडा म्हणजे मृत्यू. त्याने आपल्या ब्लड मॅनिप्युलेशनच्या कौशल्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला. फक्त त्याच्या अस्वस्थतेला हे समजले की या झोंबीविरुद्ध काही उपयोग नाही. लिलिथला मनाचा प्रवाह जाणवला आणि त्याला काय करायचे आहे हे तिला कळले म्हणून तिने पटकन स्पष्ट केले, तुमचे कौशल्य खरोखरच मजबूत असले तरी सुरुवातीच्या काळात मृत प्राणी व्यावहारिकरित्या तुमची दास्त असतात कारण या झोंबींना वेदना होत नाहीत. त्यांचे रक्त गरम करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर डोळ्यांना मार्गदर्शन करा. बाई झेमिनचे डोळे चमकले आणि त्याला चटकन समजले की त्याच्या मागे असलेल्या सुकबसचा अर्थ काय आहे. एका विचाराने त्याने झोंबींच्या शरीरातील रक्त पुन्हा गरम करण्यासाठी मानाचे 15 गुण खर्च केले आणि डोळ्यांना मार्गदर्शन केले. परिणाम लगेच दिसून आले. अंतर्गत उष्णतेमुळे 3 झोंबींचे डोळे फुटले आणि कारंजासारखे रक्त वाहू लागले. बाई झेमिनने संधी सोडली नाही आणि जीवांनी सांडलेल्या रक्तातून 3 गोठलेले रक्तबाण तयार करण्यासाठी मानाचे आणखी 30 गुण खर्च केले आणि एकाच वेळी 3 झोंबी मारले. तुम्ही नॉर्मल झोंबी लेव्हल 3 ची सोल पॉवर मिळवली आहे.
तुम्ही नॉर्मल झोंबी लेव्हल 3 ची सोल पॉवर मिटवली आहे. तुम्ही नॉर्मल झोंबी लेव्हल 3 ची सोल पॉवर मिटवली आहे. तुम्ही लेव्हल 3 पर्यंत मजल मारली आहे. तुम्हाला मुक्तपणे वितरित करण्यासाठी 2 स्टेटस पॉइंट मिळतात. बाई झेमिनने त्याच्या खोलीत लेव्हल 2 वर पोहोचल्यानंतर आणखी 2 झोंबी मारले होते. त्यापैकी एक लेव्हल 4 होता. आणखी 3 लेव्हल 3 झोंबी जमा झाल्यामुळे त्याने पुन्हा पातळी वाढवली. एकच खेदजनक गोष्ट अशी होती की त्याला अनुभवाव्यतिरिक्त या लेव्हल 3 झोंबीमधून फायदे मिळू शकले नाहीत. प्रत्येक वेळी बाई झेमिनने बरोबरी साधली की त्यांची आकडेवारी ताबडतोब कमाल बिंदूपर्यंत पोहोचते. थोडक्यात, जरी त्याने त्याच्या खोलीत 20 माना पॉइंट्स आणि झोंबीजला पराभूत करण्यासाठी आत्ताच आणखी 45 खर्च केले असले तरी त्याचा माना बरा झाला कारण तो समतल झाला होता. क्षणभर विचार करून बाई झेमिन पाण्याची बाटली काढली आणि त्यातील सामुग्री जमिनीवर रिकामी केली. मृत झोंबींच्या दुर्गंधीमुळे आणि वाईट दिसण्यामुळे उलट्या होण्याची तीव्र इच्छा सहन करून तो प्रेतांकडे गेला आणि बाटली रक्ताने भरली. पूर्वी त्याला झोंबींचे रक्त बाहेर काढण्यासाठी 15 गुण खर्च करावे लागले. या प्रकारचा उपभोग त्याला परवडणारा नव्हता. शेवटी तो आता वेगाने स्तरावर जात होता, पण त्याला माहीत होते की गोष्टी नेहमीच इतक्या सोप्या नसतात. स्टार 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 बाई झेमिनची शिकार अधिकच कार्यक्षम झाली कारण तो मजला दरमजल करत गेला. त्याने वाचवलेल्या रक्ताचा वापर करून त्याने फक्त 2 बिंदू खर्च करून लहान स्ट्रेन तयार केल्या, झोंबींच्या हालचालींना क्षणभर बंधनकारक केले. बाई झेमिन त्या क्षणाचा फायदा घेऊन झोंबींच्या मेंदूला उत्परिवर्तित मधमाशीच्या डंकाने वार करतील. बाई झेमिनने खोली सोडल्यापासून आतापर्यंत एकूण 33 झोंबी मारले आहेत. रक्ताचा एक पातळ पट्टा जमिनीवर शांतपणे सरकला. झोंबीचा एक पाय पकडला, ज्यामुळे त्याचे शरीर जवळजवळ खाली पडले आणि ते जागीच थांबले. त्याच्या 13 गुणांच्या चपळतेचा फायदा घेऊन, ज्याने त्याला सर्वनाश होण्यापूर्वी सामान्य व्यक्तीपेक्षा जवळजवळ 50% वेगवान बनवले, बाई झेमिनने त्वरित आजूबाजूला चक्कर मारली आणि झोंबीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जोरदार वार केला आणि बेरीज 34 झाली. तुम्ही नॉर्मल झोंबी लेव्हल 4 ची सोल पॉवर मिटवली आहे. तुम्ही पातळी 5 पर्यंत पोहोचली आहे. तुम्हाला मुक्तपणे वितरित करण्यासाठी 2 स्टेटस पॉइंट मिळतात. डोळ्याच्या पडद्यावर चमकणारा हिरवा संदेश वाचून बाई झेमिनने सुटकेचा श्वास सोडला. लेव्हल 4 ते लेव्हल 5 वर चढण्यासाठी त्याला सुमारे 16 झोंबी मारण्यास भाग पाडले गेले, ज्यामुळे त्याची सहनशक्ती थोडी कमी झाली होती आणि अनेक माना पॉइंट्स. पहिल्या मजल्यावर पोहोचल्यावर बाई झेमिनची पावले थांबली आणि त्यांनी धक्का बसलेल्या झोंबीकडे पाहिले. या झोंबीकडे प्रौढ माणसाच्या मांड्यानेवढे 2 विचित्र आणि शक्तिशाली हात होते. ते उंच, किमान 2 मीटर उंच देखील होते. अर्थात हा झोंबी अधिक धोकादायक प्रजाती होता. हलकिंग झोंबीला बाई झेमिनचा जीवन स्त्रोत 5 मीटरपेक्षा कमी अंतरावर जाणवला आणि तो त्याच्याकडे गेला. जरी हा विशिष्ट झोंबी बाई झेमिनपेक्षा हटून होता, तरी तो सामान्य झोंबीपेक्षा दुप्पट वेगवान होता. आश्चर्यचकित होऊन बाई झेमिन घाबरली आणि झटकन आपले डोके बाजूला सरकले आणि झोंबीची मुठी एका खाचने चुकवत. मोठा आवाज. झोंबीच्या मुठीमुळे बाई झेमिनच्या पाठीमागे भिंतीला एक छिद्र पडले आणि त्याचा चेहरा पांढरा झाला कारण त्याला समजले की जर तो हल्ला त्याच्यावर झाला असता तर त्याचे डोके 10व्या मजल्यावरून पडलेल्या टबूजप्रमाणे फुटले असते. संकटाच्या क्षणी बाई झेमिनने आपल्या 14 स्ट्रेंथ पॉइंट्सने किक मारली आणि बर्ली झोंबीला काही पावले मागे नेले. झोंबी पुन्हा हल्ला करण्याआधी बाई झेमिनने हवेत रक्ताची लाट फेकली आणि 4 रक्त साखळ्या तयार करण्यासाठी थेट 40 मण पॉइंट खर्च केले. गोठलेल्या रक्ताच्या लहान तारांप्रमाणे या रक्त साखळ्या अधिक मजबूत आणि मजबूत दिसत होत्या. शेवटी बाई झेमिनला रक्ताची तार तयार करण्यासाठी फक्त 2 किंवा 3 मण गुणांची गरज होती, परंतु या साखळ्यांसाठी त्यांनी प्रत्येकी 10 गुण वापरले होते. त्याच्या नियंत्रणाखाली रक्ताच्या साखळ्या घट्ट गुंडाळलेल्या झोंबीच्या शरीराभोवती घट्ट गुंडाळल्या आणि जमिनीवर फेकल्या. आपला विरोधक अशक्त असल्याचे पाहून बाई झेमिन पुढे सरसावले आणि उत्परिवर्तित मधमाशीच्या डंकाने वार केले. तथापि त्याच्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे चाकूपेक्षाही अधिक तीक्ष्ण असलेल्या स्टिंगरला झोंबीच्या मांसाने थांबवण्याआधी फक्त काही सेंटीमीटर टोचले होते.
विचित्र झोंबी मुक्त होण्याच्या प्रयत्नात धडपड करू लागला. परंतु रक्ताच्या साखळ्या घट्ट चिकटून राहिल्या आणि त्याला मुक्त होऊ देत नाहीत. तरीही बाई झेमिनने हिंमत केली नाही आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी नॉनस्टॉप वार केले. त्याच्या सर्व शक्तीने जवळजवळ 20 वार केल्यावरच त्याने शेवटी झोंबीच्या मेंदूला रक्तरंजित गोंधळात चिरडण्यात यश मिळविले. तुम्ही स्ट्रेंथ झोंबी लेव्हल 15, स्ट्रेंथ +6, हेल्थ +5 ची सोल पॉवर प्राप्त केली आहे. तुम्ही पातळी 6 पर्यंत पोहोचली आहे. तुम्ही लेव्हल 7 पर्यंत पोहोचला आहे. तुम्ही लेव्हल 8 पर्यंत मजल मारली आहे. तुम्हाला मुक्तपणे वितरित करण्यासाठी 2 स्टेटस पॉइंट मिळतात. बाई झेमिनला काही सेकंदातच आपले शरीर पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान झाल्याचे जाणवले आणि 20 वेळा पूर्ण ताकदीने वार केल्यावर जो थकवा जाणवला तो पूर्णपणे नाहीसा झाला. अहो, हे काय आहे?